बघा पाट्यावरचं पुरण वाटलेल्या पोळ्या आता आम्ही करणार आहे. असलं तुला माहित आहे का असंच व्हिडिओ बघतात. तिकडं चाळणी असतात काय असतंय सिटी ठिकाणी खेडेगावात पाट्यावर असते तीच लोकांना भारी वाटतंय. गेले का मग या सगळ्या बर बर पप्पाला फोन लावते. त्याला टेन्शन आलंय जाम. हा काय गेले कुठं पडलं का काय. बादाडीला काय आणि एकटाच संध्याकाळची वेळ आहे बरं का. तर आता माणसं रानात गेलेली असते ती. तर शेळ्या ती घेऊन गेलेली असते ते चारायला. हो तर आता शेळ्या ती घेऊन येते ती. आता हो काही बारका आहे तर बारका हो का ती बारकी कालवड घेऊन आले. आमची माही बाई हो का आता हातपाय तोंड धुवायला लागली या. तर ही चिचा हो का चिचानं दिला आता साबण माहीला आमच्या तोंड हातपाय धुवायला. तर हो का ही आता पाऊस पडल्यामुळं लयच भारी परिसर दिसायला लागलाय. आता हो काही जणू काय हराळीच लावल्याने दिसते हो काही असं तिथून तिथून हराळी लावल्याने दिसतं या हा. आणि हे लिंबुनीचं झाड जे आहे का नाही एकदम मस्त आलंय बघा. आता ही आमची रिक्षा का नाही कागद घरीच राहिला या. तर हा काही कागद ते दरवाज्यातनं पाणी आत जातंय त्यामुळं रिक्षात झाकून टाकला. दरवाजा तरी झाकलं महत्वाचं. तर ही कोमल आमची का नाही हा का आता संध्याकाळची वेळ झाली म्हणून आता स्वच्छता चालली आहे. स्वच्छता चालली त्यांची आता. आता कसं आहे घरी मोठा तसला लांबता झाड आहे आणि आता हे हलका असल्यामुळं झाडती या. तर आता स्वयंपाक पाणी पण त्यांचं तयारी होणार आता बघा. इथं कोथमीर आता आणि आमच्या माहीला का नाही पुरणपोळी लय आवडते म्हणून आज पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे वाटतंय. तर तोपर्यंत इकडं कोमलचं चाललं या झाडायचं स्वच्छता करायची. घरी पण अशीच करते बरं का लय स्वच्छता तिला लागते घरी सुद्धा. आणि आमच्या हे चिच्या साहेबांचं काय चाललंय काय समजा नाही. दोरी घेतली या गाठी बांधायला लागलाय पण काय समजा नाही काय करतोय ती कशासाठी बांधतोय काय समजा नाही. काय रिक्षाला बांधतोय काय कोण असतो. चिच्या नाही गरज त्याला बांधायची नाही नाही पडत नाही ती पडत नाही काय सुद्धा होत नाही. तर ती काय करायला लागलाय वारं फिरं सुटलं तर ती कागद उडून जाईल म्हणून ती बांधायला लागलाय रिक्षाला पूर्णच. इकडं पाऊस लय जोरात येतो. तर काय झालंय पाऊस पडल्यामुळं सगळं बघा इकडं ह्या भागात सगळा परिसर असा आहे फॉरेस्टच परिसर आहे बघा. असली झाड आहे ती. आणि त्याची काय तयारी चालली माहिती आहे रिक्षाला ती टाकलाय कांबळा बांधाची तयारी चालली या बरं का. त्याला लय काळजी. आणि इकडं आमची माही बाई का तोंड धुती या बरं का. हा साबण फिबन मस्त लावलाय तोंड धुवायला लागली या. आणि बघा तोंड धुती आता साबण लावून. आणि इकडं कोमलचं चाललंय स्वच्छता करायचं. आणि तिच्या
रिक्षाला दोरी बांधतोय जेणेकरून वारं जरी आलं तर कांबळाही उडून जाऊनी. किरसुण्या झाड आहे ह्यांच्याकडे जायचे मी चारण्याला एक किरसुनी होती तेव्हा. हा आहे का नाही. रविवारची सोमवारी अर्धी शाळा असली की आम्ही त्यांच्याकडे जायचो. हा तुमची आकी होती तेव्हा. बरं आहे का आता आकीचं. कुठं आहे आता ती. डवळत पिपरीला आहे वय. होय. तर कोमल का नाही लग्नाच्या अगोदर बरं का त्यांच्याकडं किरसुन्याचं काम आहे ना. इथंच आहे का पप्पू. मग हे किरसुन्याचं काम करायचं मग ती झाडाय जायची कोमल ह्यांच्याकडे घरी. होय. आणि हा मला संध्याकाळी टायमाला कोंबड्या फिंबड्या अशा किती भारी वातावरण वाटतं मस्त मध्ये. फोन आणि हे आमच्या सासूबाईचं घर आहे तुम्ही बसला होता तिथं. पटांगणात आहे बरं का. असं वहिनी शेजारी पाजारी कोण जवळ नाही एकटंच घर आहे. आता 6वीला जाईल. चिच्यानं आता आमचं रिक्षा बांधून झाली सगळं झालंय. तर कोमलचं पण झाडून आता झालंय बरं का. करावं तिकडे जरा. आणि अरे ह्यांना घे ना. आलो आलो तिच्या इकडे इकडे हा, आलो आता हात पाय तोंड धुवून आलो. इकडे. बघा कशी लागतात पोरं गावात. तर आता सगळीकडं बोलवते ते बरं का चहा पाण्याला. तर एकदम मस्त इकडं सुंदर असा परिवार आहे भाऊच्या इथं परिसर आहे बरं का. दारा तिकडे तोंड करून होतं लय तुम्ही मस्त बसलेला. वाटतं अश्विनी वहिनी आले होते की. इकडं. आता स्वतः ह्या जंगलातनं मी जाऊन आलो या थांब की. जंगलातनं फिरून आलो या. लय भारी वाटलं बरं का. मोबाईल जवळ नव्हता माझ्या पण भारी वाटलं मला इकडं जायला. रे तसं नाही करायचं. तो कान की तर तर चिच्या मदत करतोय बरं का. हा का त्यो झाडून कसा कचरा घ्यायला गोळा लागलाय. करायला. आणखी इकडं तिथं गोळा करायचं म्हणजे भरायला येते. तर हे अशी झाडं पण आहे ती बरं का पण काय सावली पडत नाही जास्त. घरासमोर लावली ती. तिच्या तू इकडचं की झाडून. आणि माहीला आता टावेल पाहिजे आता तोंड धुवून झालंय चकाट मध्ये. लय माती आहे. आता माहीला पण आता जायचंय फिरायला कारण आता इथं चहा पाण्याला बोलवते ती. सगळ्यांनी बोलावलं काल आपण गेलो नाही. सगळे आम्हाला बोलवत चहा पाणी प्यायला. नाही झाडून घेते मी. तर आता आम्ही जायचो या. कुठलं घेते तू. इथलं तू. एवढी स्वस्ती चप्पल घेतली. चप्पल हा मला चप्पल घेतली काय चांगला झाकला की उलट. वरण अगं त्याला इकडून बघी ओके डरमाच्या साईडनं ह्या डरमाच्या साईडनं तर बघ कसा झाकलाय त्याला. नाही चिकन दिसायला लागलाय. घरी चांगला कागद होता तर आणला नाही. हा आता काय माहिती आता पाऊस येईल एवढा ढाका ढाका मी माघारी जायचं होतं आणि मला. उभं थांबून ठेवलं या. माहीला सकाळीच निघालो म्हणते, मम्मीला सुपली घेऊन ठेवली. माहीनं म्हणलं एवढ्या एवढ्या स्वस्तातली चप्पल 10 रुपयाची घेऊन ठेवली मला. आता शावर परकट माघारी. होय बाय माझा सांगायला अजून आहे की तवाचा. कपडे दुसरे आहेत का फाटलं सगळं. फाटली ती कशी काल शिवून आणले ते. काल शिवून आणले मी. खेळे नाही पण ते जाळी आहे का नाही त्याची अशी कुचकी झाली त्या फ्रॉकची. ती सगळी फाटली जाळी. काल शिवून आणली या तरी आज तर फाटली पण नाही. तिला काय म्हणायचं तो का सगळं त्याला होलं पडलंय कडनी. त्याला काय करावं लागल ती नेट आणावं लागल तसलं सेम आणि त्याला शिवावं लागल. बाह्या आहे ना ग. फ्रॉक चांगला आहे सगळा फक्त बाह्यावरूनच गेलाय. कर म्हणा का काय पप्पाला ग पप्पाला कर म्हणा. मला नाही परत जायचंय कुठं तरी कसा बसा तरी आपला दिवस घालवला. बदाडीचं तळ बिळ बघून आल्यात. मोबाईल काय झालं नाही आला तुम्हाला बदाडीचं तळ बघायला. काय पाणी एवढं आहे किती आहे पाणी. भादाडी नाही. धुणं धुवायला जातात की बाया. धुणं धुवायला जात निवळ संग पाणी आहे अजून.
काय झालं मी गेली तिला बघायचं होतं अगं, व. भूताचा मेळा असतो तिथं आज. असतं काय असं असतं हा भूताचा मेळा बसलाय तिकडं काय नसतं भूतबीत जंगल आहे ना ही जंगल आहे सगळं जंगलच आहे ही दिसतंय ना इथून ही झाडे सगळं जंगलच आहे इथून तिकडं आणि त्याच्या तिकडं भदाडीचं तळ आहे लांब मोठं तिकडंच माईला बघायचं या लय दिवस झालं माई फक्त ऐकून आहे भदाडीचं तळ ये निघाल माई केस तुटत्यात या म्या बघ सकाळीच ये घालून ठेवली वाऱ्यानं भरा 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 अवतारी चित्रा झार होते चला आता आज पुरणपोळ्या यायच्या मस्त पैकी कुरवून नको आहे कुठून नको बाया कुरवून दात खाली आल्यावर झाडच होतं. हा टाक टाक कुरवून अगं ती काढावं लागेल असं बाजूला तोडून तू कशी टाक कुठून आखी बारीक टाकायची आखी चिमिरच्या कुठून टाकल्यावर चिकट असल्यावर काय करते काय करायली पण ती भजे पोळ आमटी गुळवणी पोळ्या भात अजून काय ग लोणचं आहे अजून असं ठरवलं होतं की फक्त पक्षासाठी काम करायचं पण माझी बायको हट्टी आहे ना ती कधीच हार मानत नाही कसलं भारी दिसतंय बघ नाही म्हणत. तळल्याला भजी हेच घ्यायचं की पातीला हात पुसायला एवढ्या कढईत येत आहे का ग तळायला या गुलालावर ना माझ्यापेक्षा जास्त पुरवूनच टाकले वय लय नाही टाकल्या 2-3च टाकल्या त्या लय आवडत बघा मामीनं शेंगा घेऊन आल्या कुठं गेलता सकाळी किती तास 2 तास बसून आलो आम्ही घरी हो. या इकडं आव कुरडया त्यांना आवडतच नाहीत म्हणून दिल्या नाहीत बाईला दे गणूला दे पाहुण्याला दे होय तुम्हाला देऊ का कुरडई कुरडई गणूला दे पापड. पुरणपोळीचा स्वयंपाक पोळी पापड ह्याच्यात पण पापड आहे कॅरी बॅगेत ठेवले ते नाही म्हणून पिवळं पापड आहे कसलं भारी कशाच आहेत ग हे तांदळाचं. कल घरी केल्यात काही मग जीवरून बस बस तेवढी जीवरून एकाच आणल्यात होय दुकानात छान वाटते पापड पांढरं शुभ्र आहेत मस्त तेवढाच मध्ये आमची दहीची घेऊन जाईल हा भात तुला मोठ्या परत देऊ का ए मोठी का बारक्या मला थोडं थोडं दे बाबा बारकीला काय पापड दिलाय की तुला किती भजी